Okay, so now in this lecture we have to see the another separation method of mixture by the physical method. Separation ची अजून एक आपण मेथड याच्यामध्ये पाहू राहिलो, फिजिकल मेथड आहे, त्याला नाव दिलेलं आहे क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल्स बनवायचे आहेत. कुणाचे? अशा प्रकारचं एक मिक्सचर आपण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला एक लिक्विड आहे आणि एक आपल्याकडे सॉलिड आहे. सॉलिड आणि लिक्विड, एक सॉल्व्हंट आणि एक सोल्यूट आपण जर ॲड केले तर आपल्याला काय मिळतं? सोल्युशन. करेक्ट. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. आणि या सोल्युशनमधून मला काय करायचे आहेत? परत एकदा सॉलिड पार्टिकल्स जे आहेत, सोल्यूट पार्टिकल्स जे आहेत ते मला सेपरेट आउट करायचे आहे, पण त्यातली इम्प्युरिटी रिमूव्ह करून. ठीक आहे. बरं, कशी टेक्निक आहे? लेट स्टार्ट. आता ही जी मेथड आहे एकदम बेस्ट आहे, समजायला मस्त आहे. सेपरेशन बाय अ सुटेबल सॉल्व्हंट. याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय पाहिजे आपल्याला? एक चांगला अशा प्रकारचं सुटेबल सॉल्व्हंट लागतं. आणि मोस्टली वी नो इट व्हेरी वेल दॅट सुटेबल सॉल्व्हंटमध्ये युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून आपण कोणाला यूज करतो रे? वॉटर. बरोबर का? वॉटर विल ॲक्ट ॲज अन युनिव्हर्सल सॉल्व्हंट बिकॉज मोस्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर सोल्युबल इनसाइड द वॉटर. बरेचसे असे पदार्थ आहेत की जे पदार्थ काय होतात? पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व होतात. पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व होतात. त्यामुळं वॉटरला आपण गुड काइंड ऑफ अन सॉल्व्हंट म्हणून म्हणू शकतो. पहा, देन दिस मेथड इज यूज्ड व्हेन देअर इज अ डिफरन्स इन द सोल्युबिलिटीज. ही मेथड फक्त तुम्ही कधी वापरू शकतात? व्हेन देअर इज अ डिफरन्स बिटवीन द सोल्युबिलिटीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स. तुम्ही जे काही घटक पदार्थ घेणार आहात त्यांच्या सोल्युबिलिटीजमध्ये काहीतरी फरक पाहिजे. कसं घ्यायला पाहिजे तुम्ही? एक्झाम्पल, सँड अँड सॉल्ट. पहा बरं का, सँड सोल्यूट झालं, सॉल्ट सोल्यूट झालं, आणि त्यांच्या दोघांसाठी एक कॉमन सॉल्व्हंट वापरणार, वॉटर. ठीक आहे. माती घेतली आहे, त्यानंतर आपण मीठ घेतलं आहे आणि पाणी घेतलं आहे, आणि या तिघांचं मिळून आम्ही एक सोल्युशन बनवलं आहे. आता या सोल्युशनमधून मला काय करायचे आहेत? काहींना रिमूव्ह करायचे, सेपरेट करायचे. ठीक आहे. बरं, त्याच्यासाठी मी ही मेथड वापरू शकतोय. पहा, क्रिस्टलायझेशन टेक्निक. बरं, काय करणार आहे? ॲक्च्युली ही क्रिस्टलायझेशन म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये फिल्ट्रेशन मेथड पण जास्त येणार आहे. ठीक आहे. बरं, सॉल्ट इज सोल्युबल इन वॉटर. बरोबर आहे का रे? सॉल्ट जे आहे ते वॉटर सोल्युबल आहे, पण सॉईल आहे का वॉटर सोल्युबल? नाही, ती काय पाण्यामध्ये विरघळणार नाही. त्याच्यामुळे सोल्युबिलिटीमध्ये डिफरन्स आहे यांच्या. तर ही मेथड आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. पहा, चला काय करायचं आहे? फॉर दॅट थिंग वी हॅव टू गेट अ बिकर. एक काचेचं बिकर घेतलेलं आहे फुल ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये पाणी भरून घेऊयात. त्यानंतर त्याच्यामध्ये काहीसं ॲड करूयात आपण. 1 टीस्पून आपण सॉईल ॲड करूयात. 1 टीस्पून सॉल्ट ॲड करू. सॉरी, पहिलं सॉल्ट ॲड केलं. ठीक आहे. सॉल्ट ॲड केल्याच्यानंतर अनदर टीस्पून वी हॅव टू ॲड अ सँड. 1 चमचा माती, 1 चमचा साखर, सॉरी सॉल्ट, हे आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता हे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन जर आपण प्रिपेअर केलं, पहा, हे सोल्युशन जर आपण प्रिपेअर केलं, तयार केलं, देन स्टर द मिक्सचर. या मिक्सचरला जर स्टर केलं तर याच्यामधले असलेले जे सोल्यूट पार्टिकल्स आहेत त्या सोल्यूट पार्टिकलमधले जे वॉटर मिसिबल अशा प्रकारचे सोल्यूट पार्टिकल्स आहेत दॅट विल टोटली ॲब्सॉर्ब इनसाइड दॅट सॉल्व्हंट, while the soil particles will remains in their solution. ते मात्र मातीचे कण काय होणार आहेत? ते तसेच राहणार आहेत. राईट नाव वी हॅव टू अप्लाय सम टेक्निक्स. काय करणार आहेत तुम्ही? याच्यामध्ये काहीतरी टेक्निक आपण अप्लाय करणार आहे. काय करायचं आहे? लगेच इथं दिसतंय, पहा, वी हॅव टू अप्लाय अ फिल्ट्रेशन प्रोसेस. त्याला काय करणार आहेत? फिल्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. कारण फिल्टर केल्यामुळे आपल्याला एक गोष्ट मिळणार आहे. याच्यातून काय होणार आहे? फिल्टर केल्याच्या नंतर तुम्हाला फिल्टर पेपरच्या वरती, तर फिल्टर पेपरच्या वरती तुम्हाला काय मिळणार आहे? रेसिड्यू. फिल्टर पेपरच्या वरती काय मिळणार आहे? रेसिड्यू. त्याला आपण सँड म्हणतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या फिल्टर पेपरवरती माती साचलेली दिसन आणि खालच्या बाजूने तुम्हाला फिल्ट्रेट गोळा होणार आहे जे लिक्विड फॉर्ममध्ये. त्या फिल्ट्रेटमध्ये तुम्हाला सॉल्ट सोल्युशन मिळेल. काय मिळणार त्याच्यामध्ये? सॉल्ट सोल्युशन. मग आता सॉल्ट सोल्युशनमधून सॉल्ट जर बाजूला करायचं असलं तर काय करायला पाहिजे? करेक्ट. सॉल्ट सोल्युशनमधून मला जर सॉल्ट बाजूला करायचं असलं, खाऱ्या पाण्यातून मीठ बाजूला करायचं आहे, काय करणार रे? त्या पाण्याला उकळून घ्या, गरम करा. गरम केल्यामुळं काय होणार आहे? त्या पाण्याची वाफ होऊन जाणार आहे, इव्हॅपोरेशन. वाफेमधून पाणी निघून जाईल आणि वाफेमधून पाणी निघून गेल्यावरती खाली काय शिल्लक राहणार? ओन्ली द सॉल्ट. बरोबर आहे का? झालं की सेपरेट. सॉल्ट बाजूला केलं, सॉईल बाजूला केली, पाणी पण बाजूला केलं. बरोबर. आणि थोडा वेळ जर त्या सॉल्टला आपण व्यवस्थित राहू दिलं तर त्याचे क्रिस्टल्स तयार होतील. दॅट्स वाय इट इज अ क्रिस्टलायझेशन टेक्निक.
ठीक आहे. तर ही एक सिंपल मेथड आहे. असंच अजून एखादं एक्झाम्पल आहे दिलेलं पहा, त्याच्यामध्ये एक शॉर्टली एक एक्झाम्पल अजून घेऊयात आपण. पहा याचे युजेस कुठं कुठं केले जातात पहा. सेपरेशन ऑफ कार्बन अँड सल्फर. कार्बन अँड सल्फर यांनाही आपण याच पद्धतीतून सेपरेट करू शकतो. कार्बन म्हणजे कोण रे? कोळसा. थोडक्यात कार्बनचा एक फॉर्म म्हणजे काय? कोळसा घेऊयात आपण. जर कोळसा आणि सल्फर हे दोघं मिक्स केले पाण्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे की सल्फर जो आहे तो सल्फर पावडर काय होणार आहे? पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल. पण कार्बन काय मिक्स होणार नाही. कोळसा कधी पाण्यात मिक्स होतो का? नाही होते. मग आता यांना दोघांना आपल्याला सेपरेट करायचे. परत एकदा तीच टेक्निक किंवा तीच मेथड आपण अप्लाय करणार आहे. मस्तपैकी आम्ही एक सोल्युशन बनवलं. कुणाचं? कार्बन कोळसा घेतलाय, त्यात सल्फर ॲड केलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलंय आणि मस्तपैकी एक काय केलं याच्यामध्ये सोल्युशन तयार केलं. सॉरी, पाण्याच्या ऐवजी तुम्हाला सॉल्व्हंट चेंज करावं लागेल. का? कारण सल्फर जर पाहिलं तर पाण्यामध्ये रिॲक्ट होत नाही किंवा ते डिझॉल्व्ह होत नाही. मग काय घेणार तुम्ही त्याच्याऐवजी? कार्बन डायसल्फाईड. सॉल्व्हंट म्हणून काय वापरलं याच्यामध्ये? कार्बन डायसल्फाईड. कार्बन प्लस सल्फर प्लस कार्बन डायसल्फाईड. ठीक आहे. बरं, यांचं सोल्युशन बनवलं. सोल्युशन बनल्याच्या नंतर मला एक गोष्ट कळाली. काय? की त्याच्यात सल्फर जो आहे तो याच्यात डिझॉल्व्ह झाला, परंतु कार्बन काय डिझॉल्व्ह झालेला नाही. मी याच गोष्टीचा गैरफायदा घेतलाय. कशासाठी? फिल्ट्रेशन केलं. ते तयार झालेलं सोल्युशन काय केलं? मी फिल्टर पेपरवरून गाळून घेतलं. फनेलमधून ते मी गाळून घेतलं. गाळून घेतल्याच्या नंतर मला वरच्या बाजूला मिळाला रेसिड्यू आणि खालच्या बाजूला मिळाला मला फिल्ट्रेट. मग या रेसिड्यूमध्ये कोण राहिलं रे शिल्लक? वरच्या बाजूला त्या फिल्टर पेपरच्या वरती राहिला शिल्लक कार्बन. कारण का? तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला नव्हता, आहे का नाही. तर रेसिड्यू कार्बनमध्ये शिल्लक राहिला आणि सल्फर जे की पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं होतं, सल्फर हे पाण्यात डिझॉल्व्ह झालं म्हणून त्याला फिल्ट्रेट म्हटलंय. काय म्हटलं त्याला? फिल्ट्रेट. मग हे फिल्ट्रेटपासून मला आता परत सल्फर काढायचं आहे, कारण ऑलरेडी या फिल्ट्रेटमध्ये सल्फर पण आहे आणि अजून कार्बन डायसल्फाईड पण आहे. आता कार्बन डायसल्फाईड मला काढून टाकायचं आहे. मला फक्त सल्फर पाहिजे. काय करणार? परत या प्रोसेसमध्ये अगदी सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. कार्बन डायसल्फाईडला जर हीट केलं, हे लिक्विड आहे, कार्बन डायसल्फाईड हे लिक्विड आहे, आणि त्याला हीट केल्याच्या नंतर ते कोणत्या स्टेटमध्ये जाणार? वेपोरायझेशन, म्हणजे इव्हॅपोरेट होणार. त्याला जर जास्त उष्णता दिली तर उष्णता दिल्यामुळे ते काय व्हायला लागणार आहे? इव्हॅपोरेट, आहे का नाही. वाफ होऊन काय होणार आहे? तुमचं कार्बन डायसल्फाईड हे वाफेच्या द्वारे निघून जाणार पाण्यासारखं, आणि मग शिल्लक राहिलं कोण? फक्त सल्फर. खाली आपल्याला शिल्लक काय मिळालेलं आहे? सल्फर. ओके. तर सल्फर थोडा वेळ शांत होऊन दिलं, कूल केलं की त्या सल्फरचे क्रिस्टल्स आपल्याला मिळतील. म्हणजे पहा ना, या टेक्निकमधून सुद्धा आम्ही तीनही नमुन्यांना सहज बाजूला करू शकलो. कुणाला? कार्बनला. कार्बन इम्प्युरिटी होती, डिझॉल्व्ह होत नव्हती म्हणून तिला फिल्टर करून घेतलं. सल्फर डिझॉल्व्ह होत होता म्हणून त्याला इव्हॅपोरेट केलं. इव्हॅपोरेशन होताना कार्बन डायसल्फाईड हा निघून गेला आणि आपल्याला सल्फरचे क्रिस्टल्स मिळाले. सो दिस इज ऑल अबाउट द क्रिस्टलायझेशन टेक्निक. ठीक आहे. तर एवढे काही एक्झाम्पल्स होते त्याच्यामध्ये, लक्षात ठेवायचे आहेत. दॅट्स इट. ठीक आहे. थांबूयात.